नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात बीड हत्येच्या संदर्भातल्या बातम्यांनी. बीड हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेला पुण्यात अटक, तर कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार. बीड सरपंच हत्येप्रकरणी 3 आरोपींना केज कोर्टाकडून 14 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपी सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांनाही 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. विष्णू साठे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे, आरोपींच्या वकिलांचा कोर्टात दावा. तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची प्रतिक्रिया. आरोपींना पश्चाताप नाही, त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली, पोलिसांची केज कोर्टात माहिती. गुन्ह्यातील मास्टरमाइंड कोण अशा शब्द वापरला नाही, सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. तर आरोपी सुदर्शन गुलेंसह आता सहकाऱ्यांवर मुक्का लागण्याची सुद्धा दाट शक्यता. बीड हत्या प्रकरणी मुंबईतनं सिद्धार्थ सोनवणे नावाच्या आरोपीला अटक, तर मारेकऱ्यांना संतोष देशमुखांसंदर्भात माहिती पुरवल्याचा आरोप. सिद्धार्थ हा सुदर्शन गुलेचा मित्र. बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड. वाल्मिक कराड पाठोपाठ आता इतर आरोपींना सुद्धा पुण्यातनंच अटक. धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे, जरांगेंकडून पुणे कनेक्शन संदर्भात सवाल. डॉक्टर वायभसेनंच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली, तपासात नवा खुलासा. वायभसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश. अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यामध्ये सुद्धा माझी गाडी नव्हती, सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे. स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया. दौरा झाला त्यावेळी तुमची गाडी हेळमला होती. येळम घाटला 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत गाडी माझी एकाच ठिकाणी उभी, याचा पुरावा आहे. आणि 5:30 पावणे 6च्या दरम्यान दादा निघून गेले. माझी गाडी घेऊन मी घरी गेलो. त्यात आजी दादाच्या दौऱ्यात गाडी असण्याचा प्रश्नच नाही माझी.